हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माझं सेकंड ट्रायमेस्टर किंवा फर्स्ट ट्रायमेस्टरचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सर्व शेअर करणार आहे. बऱ्याच गोष्टी अशा असतात जे आपण डॉक्टरांना विचारू नाही शकत, पण माझं तरी मत आहे मनात काही न ठेवता डॉक्टरांना सर्व विचारायला हवं. कारण प्रेग्नन्सीमध्ये आपला विश्वास जास्त त्यांच्यावरच असतो, तर मग मनात काही राहायला नको. पण तरीही काहींना नाही आवडत ह्या गोष्टी, म्हणून आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी. माझं आता थर्ड ट्रायमेस्टर सुरू झालं आहे, म्हणजे जस्ट आत्ताच मी थर्ड ट्रायमेस्टरमध्ये एंट्रन्स केलेला आहे आणि मला वाटलं की माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की बाळाची मूवमेंट केव्हा फील होते, कशी फील होते, किती वेळा जाणवते, कोणकोणते टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये होतात, बाळाची मूवमेंट कोणत्या आठवड्यापासून सुरू होते, हे सर्व प्रश्न आपल्या मनात असतात. आणि म्हणून मी म्हटलं माझ्यासारखा प्रश्न बऱ्याच बायकांना असेल तर आज आपण ह्या विषयावर बोलूया. कोणत्या टेस्ट आणि किती टेस्ट करायचे असतात, स्कॅन कोणते करायचे असतात, सेकंड ट्रायमेस्टर सर्व शेअर करेल. जे माझ्यासोबत ज्या गोष्टी किंवा प्रॉब्लेम्स झाले असतील तर आय होप तुमच्यासाठी ते हेल्पफुल राहील. तर चला सुरू करूया. जसं की माझा 6 मंथ आताच संपला आहे, त्याचा व्लॉग पण मी शेअर केला आहे की कशाप्रकारे माझं रुटीन होतं, काय आणि कशाप्रकारे मी टाईम स्पेंड करत होती, सर्व तुमच्यासोबत शेअर केले. बघितला नसेल तर जाऊन चेकआउट करून घ्या. तर जसं तुमचा 4th मंथ स्टार्ट होतो, वेट गेन व्हायला सुरुवात होते, हळूहळू वजन वाढतं. एकदम जास्त नाही वाढत, पण थोडंसं हेल्दी व्हायला सुरुवात होते, कपडे टाईट व्हायला सुरुवात होते. माझं जे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये वेट गेन झालेलं तर डायरेक्ट 10 किलो माझं वजन वाढलेलं, म्हणजे 10 kgच्या आसपास वजन वाढतं. आणि माझं वजन जे आहे ते 62 ते 63 असं होतं आणि आत्ता जे वेट आहे ते 72 ते 73च्या आसपास गेलं आहे. आणि 10 किलोच्या आसपास वजन वाढतंच, हे नॉर्मल आहे. आणि डॉक्टर पण सांगतात की एवढं वाढलंच पाहिजे. जर तुमचं वजन कमी आहे तर मग तुमचं डाएट बरोबर नाही आहे किंवा बाळाचे ग्रोथ नीट होत नाही आहे, तर मग तुम्ही लक्ष द्यायला हवे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये एंट्री केली ना तर मग फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जे नाही खाऊ शकत होते ते सर्व खायला सुरुवात होते आणि नव्या नव्या गोष्टी कराव्याशा वाटतात, वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. माझ्या हिशोबाने सेकंड ट्रायमेस्टर चांगलाच जातो, जास्त प्रॉब्लेम्स काही नसतात. जर तुम्हाला उलटी वगैरेचा त्रास असेल तर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तो कमी होतो. माझा अनुभव जो आहे उलटीच्या बाबतीत तो 0% आहे. बिकॉज दोघं प्रेग्नन्सीमध्ये मला एकदाही उलटी नाही झाली आहे. टचवूड ती गोष्ट चांगली होती माझ्यासाठी आणि डोकं दुखणं, गरगर होणं ह्या गोष्टी नव्हत्या. पण माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झालेला, मॉर्निंगला उठल्यावर अचानक चक्कर यायला सुरुवात झालेली. हे माझ्यासोबत 4th या 5th मंथमध्ये झालेलं. तर तो प्रॉब्लेम मला हिमोग्लोबिन कमी असल्याकारणाने झालेला. जर असं काही झालं मग तुम्ही एकदा हिमोग्लोबिन चेक करून घ्या. त्यानंतर 6 मंथमध्ये एक प्रॉब्लेम होतो, तुमची जी स्किन आहे ती एकदम गोरी होते नाहीतर सावळी होते. तर ह्या टेन्शनसारखं काहीच नाही आहे. डॉक्टर सांगतात की नॅचरल हार्मोन्समुळे होतं आणि हा पण एक सिम्पटम्स आहे प्रेग्नन्सीचा की तुमचा रंग एकदम गोरा किंवा सावळा होऊन जातो. दुसरी गोष्ट असते स्किनशी रिलेटेड, ती म्हणजे स्ट्रेच मार्क्स. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तर बिलकुल नाही दिसत आणि 4th मंथमध्ये पण नाही दिसत, पण जेव्हा तुमचा 5th मंथ स्टार्ट होईल तर मग हळूहळू आणि थोडे थोडे मार्क्स दिसतात आणि 6 मंथमध्ये तर जास्तच दिसतात. आणि हे नॉर्मल आहे, प्रेग्नन्सीचा एक पार्ट आहे. सर्वांनाच हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो, पण जास्त वाढायला नको म्हणून तुम्ही नॉर्मल हलक्या हाताने कोकोनट ऑइलने मसाज करू शकतात. कोकोनट ऑइलने तुम्ही डेली मसाज करा आणि बॉडी लोशन जे तुमच्या बॉडीला सूट करतं ते घ्या आणि हलक्या हाताने मालिश करा. याने काय होईल, ते मार्क्स जास्त वाढणार नाहीत. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये एक प्रॉब्लेम होतो, पायांना सूज येते, हातांना सूज येते. मला अजून नाही आली आहे, फक्त मी जेव्हा लग्नाला गेलेली तुमच्यासोबत पण शेअर केलेलं तर तेव्हा माझ्या हातापायांना खूप सूज आलेली. तर ते ट्रॅव्हलिंगमुळे झालेलं, बाकी मला अजूनपर्यंत सूज नाही आली आहे. पण ही गोष्ट टाळण्यासाठी एक उपाय, खुर्चीवर पाय खाली लटकवून नाही बसायचं, पायाखाली स्टूल वगैरे घ्या, मग जास्त सूज येत नाही. या गोष्टींची काळजी नक्की घ्या. पूर्ण दिवस उभं राहू नका, त्यामुळे पण सूज येऊ शकते. म्हणजे जेवढी पण कामं आहेत ती सर्व थोड्या थोड्या वेळाने करा. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जास्त भूकसुद्धा लागते. 5th लास्टपासून तर 6 मंथ एवढं या दरम्यान आपल्याला जास्त भूक लागायला सुरुवात होऊन जाते. एवढी भूक लागते की असं वाटतं एकसाथ सर्वच खाऊन जावं. त्यामुळे सकाळपासून थोडं थोडं खात राहायचं, मग परेशानी नाही होत. तर ह्या होत्या प्रेग्नन्सीमधल्या नॉर्मल गोष्टी. तर चला आता आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया. तर पहिला प्रश्न म्हणजे बेबी मुवमेंट केव्हा होते, कशी होते आणि कोणत्या आठवड्यापासून होते. तर साधारण बाळाची मुवमेंट जी आहे ती 14 वीकपासून स्टार्ट होते. नॉर्मल मुवमेंट जाणवते, बिलकुल फुलपाखरासारखी असते. सो ती कंटिन्यू नसते. मुवमेंट
मुवमेंट अधूनमधून जाणवते तर लक्ष द्यावे लागते की मुवमेंट कशा प्रकारे होते. त्यानंतर क्लिअर मुवमेंट बाळाची जी आहे ती 22 वीक्सपासून सुरू होते. जी क्लिअर किक्स आपल्याला जाणवते ती 20 ते 22 आठवड्यांपर्यंत जाणवायला सुरुवात होते. आणि त्यानंतर थर्ड मुवमेंट असते बेबी स्क्रोलिंग. तर ती मुवमेंट आपल्याला साधारण 24व्या आठवड्यापासून जाणवते. बेबी स्क्रोलिंग करते किंवा किक मारते हे आपल्या पोटाच्या मुवमेंटवरून पण आपल्याला कळून जातं. आता ह्या मुवमेंटचा आठवडा जो आहे तो चेंज पण होऊ शकतो. माझा आठवडा मी शेअर केला आहे की माझ्यासोबत बेबी मुवमेंट ज्या आहेत त्या कोणत्या आठवड्यापासून सुरू झालेल्या होत्या. सो तुमची जर सेकंड प्रेग्नन्सी असेल तर थोडी लवकर बाळाची मुवमेंट जाणवायला लागते. जर फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर थोडासा या गोष्टीला वेळ लागू शकतो. तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि एकदा डॉक्टरकडे कन्सर्न नक्की करा. त्यानंतर जी आहे स्कॅनची गोष्ट, तर माझे 2 स्कॅन आतापर्यंत झाले. एक NT स्कॅन आणि दुसरा ॲनोमली स्कॅन. तर NT स्कॅन जो होता माझा तो मिस झालेला आहे. डॉक्टरांनी मला सांगितलेला NT स्कॅन, पण तो माझ्याने मिस झाला. सो एवढं काही प्रॉब्लेम नसतो. पुढे आपला ॲनोमली स्कॅन होणारच असतो. पण तरीही तुम्ही तुमच्या हिशोबाने डॉक्टरांशी बोलून घ्या. सो नॉर्मल सोनोग्राफी माझ्या आतापर्यंत 3 ते 4 सोनोग्राफी झाली आहे आणि 2 वेळा माझे ब्लड टेस्ट झालेले आहेत. सो अशा प्रकारचे स्कॅन आणि ब्लड टेस्ट माझे झालेले आहेत. त्यानंतर TTचे इंजेक्शन्स किती मिळतात, तर 2 इंजेक्शन मला मिळालेले आहेत. एक 4th मंथमध्ये घेतलेला होता आणि एक 6 मंथमध्ये. सो अशा प्रकारचे TTचे इंजेक्शनही माझे कंप्लीट झालेले आहेत. सो हा असा अनुभव होता माझा सेकंड ट्रायमेस्टरचा. आय होप की तुम्हाला सर्वांना आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.